वेलकम टू AV नंबर 4 पार्ट नंबर 4. पार्ट नंबर 4ला आपण सुरुवात करू. द पोएट इज प्रॉम्प्टेड टू कॉल द सोवर अँड ऑगस्ट पर्सनॅलिटी. या ठिकाणी कवीला अतिशय अधीर झालेला आहे की तो त्या ठिकाणी त्याला ऑगस्ट पर्सनॅलिटी असं म्हणतो, विच मीन्स वन हू हॅज रिच द हायेस्ट पोझिशन इन हिज वर्क प्लेस. त्याचा अर्थ असा होतो की आपल्या कामाच्या बद्दल किंवा आपल्या काम करताना सगळ्यात उंच ठिकाणी पोहोचणं त्याला म्हणतं ऑगस्ट पर्सनॅलिटी. एक्सप्लेन दिस युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. तर एखाद्या कामाच्या ठिकाणी जर उंच पोहोचायचं असेल, चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर काय महत्त्वाचं आहे, तर खाली मुद्दे आहेत. हार्डवर्क, कष्ट, पर्सिव्हिरन्स, चिकाटी, सातत्य, डेडिकेशन, समर्पित भावना. तर या मुद्द्याने आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर बघूया आपण त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय. इन द आईज ऑफ द पोएट द ओल्ड सॉलिटरी सोवर appeared majestic and awe-inspiring because he could see the determination and dedication in his attitude. या ठिकाणी कवीच्या दृष्टीने हा जो आपला एकाकी वृद्ध असा शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, तो अतिशय ऐश्वर्यशाली आहे, मॅजेस्टिक आहे, अतिशय अचंबित करणारं त्याचं काम आहे. बिकॉज ही कुड सी द डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन ऑफ इन हिज ॲटिट्यूड. कारण त्याने त्याचा निश्चय जो आहे, डिटर्मिनेशन आहे, डेडिकेशन आहे, समर्पित भावना आहे त्याच्या दृष्टिकोनामध्ये. द वर्किंग हावर्स वेअर ओव्हर सिन्स इट वॉज गेटिंग डार्क इन द इव्हिनिंग. संध्याकाळची वेळ उलटून गेलेली आहे, आता अंधार पडण्याच्या बेतामध्ये आहे आणि तो घाईमध्ये आहे, अतिशय लगबगीत तो आहे. बट ही वॉज रेडी टू कंटिन्यू ही जॉब ऑफ स्कॅटरिंग द ग्रेन ऑल ओव्हर द फील्ड. आणि तरी पण त्या ठिकाणी अंधार पडण्याच्या बेतात असताना सुद्धा त्या ठिकाणी तो आपले हे धान्य पेरण्याच्या कामाला त्या ठिकाणी तो लागलेला आहे. वॉकिंग टू अँड फ्रो ॲट हिज एज, वॉकिंग टू अँड फ्रो, आणि इकडे तिकडे तो जातो आहे. विथ द एक्सपेक्टेशन ऑफ अ गुड इल्ड ऑफ क्रॉप. मनामध्ये एकच चांगली भावना आहे की पुढच्या येणारं पीक जे आहे ते पुढच्या वर्षीचं पीक अतिशय चांगलं येईल असं त्याला वाटतं आहे. लाईक अ डिव्होटेड सोल्जर ही वॉज मार्चिंग ऑन द फील्ड अँड द पोएट वॉज इम्प्रेस्ड बाय हिज सिन्सिरिटी अँड कॉन्फिडन्स. आणि एखादा समर्पित भावनेने काम करणारा एखादा सैनिक असावा त्या पद्धतीने तो पुढे जातो आहे त्या शेतामध्ये. अँड द पोएट वॉज इम्प्रेस्ड बाय हिज सिन्सिरिटी अँड कॉन्फिडन्स. आणि कवीला खूप त्या ठिकाणी आनंद होतोय की तो बघतोय की किती आत्मीयता आहे, किती तन्मयता आहे आणि किती प्रामाणिकपणे त्या ठिकाणी हा आत्मविश्वासाने काम करतो आहे आपला हा बळीराजा. He must have experienced many bad harvest, but his hard work, patience and desire to achieve success were not affected at all. अनेक वर्षाचा त्याला अनुभव आहे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी काही वेळा त्याला अपयश येतं आहे, पण तो अपयशाचा विचार करत नाही आहे या ठिकाणी. ही कंटिन्यू विथ हिज जॉब्स विदाउट बॉदरिंग अबाउट द स्टारी स्काईज. तर कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी त्याची मेहनत चाललेली आहे. टू द poet who develop a deep respect for the sower's tenacity, positive attitude towards life and most importantly his commitment to his work. तर त्याची कमिटमेंट जी आहे, त्याची बांधिलकी जी आहे, जबाबदारी जी आहे आणि त्याचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, त्यामुळे तो त्या उंच आकाशाला तो आता स्पर्श करणार आहे. म्हणजेच चांगलं पीक त्या शेतामध्ये येईल आणि अशा समर्पित भावनेने तो काम करतो आहे. आणि म्हणून कवीने त्याला ऑगस्ट पर्सनॅलिटी असं म्हटलेलं आहे की अतिशय उंच ठिकाणी पोहोचण्याची जी मनोवृत्ती असते त्याला इथे वर्णन केलेलं आहे. पुढे आपण जाऊया, P4कडे आपण जाऊया. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ एलिटरेशन फ्रॉम द पोएम अँड राईट डेम डाऊन. तर या कवितेतून एलिटरेशन या अलंकाराची उदाहरणं आपल्याला शोधायची. एलिटरेशनचा अर्थ होतो वेन देर इज द रिपिटेशन ऑफ साऊंड ऑर लेटर ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड, इट इज कॉल्ड एलिटरेशन. वाक्यात एखादा अक्षर किंवा एखादा ध्वनी पुन्हा पुन्हा येतो शब्दाच्या सुरुवातीला, तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. तर असे उदाहरणं त्या ठिकाणी काही आहेत की जे एलिटरेशन या अलंकाराची आहेत ती उदाहरणं आपल्याला शोधायची. की एखादं अक्षर वाक्यात पुन्हा पुन्हा, एखादा ध्वनी पुन्हा पुन्हा येतो त्याला म्हणतात एलिटरेशन. तर एलिटरेशनला म्हणतात वेन द लेटर ऑर साऊंड इज रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड, इट इज कॉल्ड ॲज एलिटरेशन. तर बघूया या ठिकाणी आपण काही उदाहरणं जी आहे ती एलिटरेशन ह्या अलंकाराची आहे. तर इथे आलेलं आहे सनलाईट आय सी डाईंग फास्ट. बघा, सनलाईटचा यस आहे, सीचा यस आहे, रिपिटेशन ऑफ यस साऊंड प्लीजिंगली.
तर यस हा ध्वनी वाक्यात पुन्हा पुन्हा आलेला आहे. अलंकार आहे एलिटरेशन. त्यानंतर पुढे आपण आले अ सोवर लिंगर्स स्टील. अ सोवर बघा, अ सोवर लिंगर्स स्टील. तर ह्या ठिकाणी पुन्हा सोवर आणि स्टील हे पुन्हा पुन्हा आलेलं आहे. यस यस आलेलं आहे. हे उदाहरण आहे एलिटरेशनचं. डार्कनेस डिपन्स इथे आलेलं आहे. डार्कनेस डिपन्स. डी टी जो आहे तो पुन्हा पुन्हा आलेला आहे. डार्कनेस डिपन्स. जर नीट आपण इथे बघितलं तर त्या ठिकाणी इथे आला आहे बघा, डार्कनेस डिपन्स. डी डी हा पुन्हा पुन्हा आला आहे. तर डी रिपिटेशन ऑफ डी. सिम्स टू टच द स्टारी स्काईज. सिम्स टू टच द स्टारी स्काईज. यस सिम्स स्टारीचा यस, स्काईजचा यस. यस यस यस. रिपिटेशन ऑफ यस. फ्रॉम हिज हँड्स साऊंड ऑफ यच. फ्रॉम हिज हँड्स. फ्रॉम हिज हँड्स इथे या ठिकाणी आले यच यच. हा यच आलेला आहे आणि हा यच आलेला आहे. एक्झाम्पल ऑफ alliteration. In this line, there is repetition of h sound pleasingly. So, the figure of speech used in this line is alliteration. तर अनुप्रास अलंकाराचं हे उदाहरण त्या ठिकाणी आपण बघितले. नंतर आपण जाऊया. Seems to touch the starry skies. The poet has used word imagery. Describe the idea and pick out the similar examples from the poem. तर या ठिकाणी seems to touch the starry skies हे जे उदाहरण आलेलं आहे ही प्रतिकात्मकता या ठिकाणी वापरलेली आहे. तर नेमकं कवीला त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे, तर सिम्स टू टच द स्टारी स्काईज. त्या आकाशात त्या ठिकाणी ताऱ्यांना तो स्पर्श करतो आहे, इतका तो उंच पोहोचतो आहे, असा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. मग ही प्रतिकात्मकता काय वापरली, तर ह्या ठिकाणी word imageries create a visual representation of ideas or situation in the reader's mind and help the reader to create a mental picture with the help of the words. तर एक प्रकारे एक प्रतिकात्मकचे एक चित्र जे समोर आपल्या त्या ठिकाणी येत आहे, तर या ठिकाणी काय वाक्य नेमकं आलेलं आहे. दिस पिक्चर डिपिक्ट द ट्रान्झिशन फ्रॉम द ट्वायलाइट स्काय टू द नाईट स्काय. तर या वाक्यातून त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की एक संधिकाळापासून तर रात्रीपर्यंत ते आता एक रूपांतरित ते झालेलं आहे. द पोएट वॉन्ट्स टू एक्सप्रेस हिज रेव्हरन्स फॉर द मॅजेस्टिक क्वालिटी ऑफ द सोवर. तर कवीची जी उदात्त असा जो गुण आहे, जी उदात्तता आहे, ते त्याला वर्णन करायचे आहे. टू हिम द इमेज ऑफ द सोवर ग्रॅज्युअली ग्रोज टू रीच द टॉप ऑफ द स्काय ॲज इफ द एंटायर वर्ल्ड इज ग्लोईंग विथ हिज रिफ्लेक्शन अँड द ट्विंकलिंग स्टार्स आर द ग्रेन्स ही हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द प्लेस. म्हणजे इतका उदात्त हेतून त्या ठिकाणी, म्हणजे हे चमकणारे तारे म्हणजे काय, तर एक प्रकारची ते बिया आहेत त्या, आणि संपूर्ण आकाशात त्या ठिकाणी त्या बिया पसरलेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण शेतामध्ये त्या ठिकाणी तो आता पसरवतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने चमकणारे तारे म्हणजेच काय, तर चमकणाऱ्या त्या ते धान्य, चमकणाऱ्या बिया ज्या आहे, बी आहे असं या अर्थाने. आणि अतिशय उदात्त हेतून त्या ठिकाणी तो स्पर्श करतो आहे त्यांना. म्हणजेच काय, तर संपूर्ण शेत नांगरून झालेलं आहे आणि पीक हातात येणार आहे, अशा प्रकारचा आशावाद त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण, काही उदाहरणं या ठिकाणी जी आलेली आहेत ती आहे. ट्वायलाइट हेस्टन्स ऑन द रूल. ही सिलोथ डॉमिनेट्स द फरोज डीप. तर असे काही वाक्य या ठिकाणी आलेत की जे एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वापरलेली आहेत ह्या संपूर्ण कवितेमध्ये. द इमेज ऑफ द सोवर इज क्रिएटेड इन द रीडर्स माइंड विथ दिस इमेजरी. द सोवर्स ब्लॅक शॅडो ग्रॅज्युअली बिकम बिगर अँड द डीप फरोज अराउंड द फील्ड स्टार्ट अपिअरिंग स्मॉलर. The idea to create such a mental picture is to present a longer than life image of the sower who can even dominate over the nature. तर एक प्रकारे त्याची जी आकृती आहे ती इतकी घनदाट अशी झालेली आहे की ती पूर्णपणे त्या ठिकाणी त्या शेताला व्यापते आहे आणि एक लार्जर दॅन लाईफ ज्याला म्हणतो, अगदी असा मोठा असा तो त्याचं वेगळंच वर्णन, उदात्त असा त्या शेतकऱ्याचं वर्णन त्या ठिकाणी लेखकाला अपेक्षित आहे. तर या पद्धतीने पुढे आपण जाऊया. A5मध्ये राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. तर ह्या कवितेचं रसग्रहण जे आहे ते करायचं आहे. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. अबाउट द पोएम, पोएट, टायटल, थीम, पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज स्टाईल, स्पेशल फीचर्स, नॉव्हॅलिटीज, फोकसिंग एलिमेंट, व्हॅल्यूज, मॅसेज, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. तर या कवितेत नेमकं काय अपेक्षित आहे ते या ठिकाणी आपल्याला
त्याचं ॲप्रिसिएशन जे आहे संपूर्ण कवितेचं ॲप्रिसिएशन त्या ठिकाणी करायचं आहे की कवितेचं रसग्रहण ज्याला म्हणतो आपण. तर हे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधाराने आपल्याला ही संपूर्ण कविता जी आहे ती समजून घ्यायची आहे. अबाउट द पोयम, पोएट आणि टायटल. तर द पोयम द सोवर इज ट्रान्सलेटेड बाय द बेंगाली पोएट तोरुलता दत्त फ्रॉम द फ्रेंच पोएट विक्टर ह्युगोज फ्रेंच पोयम सायसन डज सॅमलीज ली सॉयर. तर ही मूळ कविता जी आहे ती फ्रेंच कवी विक्टर ह्युगो यांची आहे आणि ती कविता त्या ठिकाणी ट्रान्सलेट केलेली आहे आपल्या तोरुलता दत्त यांनी. द फ्रेंच नेम लिटरली मीन्स इन इंग्लिश सोईंग सीझन. त्या ठिकाणी मूळ कवितेचा जे टायटल आहे त्या टायटलचा अर्थ असा होतो सोईंग सीझन. तर पेरण्याचा कालखंड असा त्याचा या ठिकाणी अर्थ त्यांनी दिलेला आहे. इन द इव्हिनिंग व्हेअर द पोएट टॉक्स अबाउट अ सोवर अँड इज ॲटिट्यूड टुवर्ड्स हिज जॉब. तर संध्याकाळच्या वेळेला कवीचा जो ॲटिट्यूड आहे तो इथे त्यांनी सांगितलेला आहे आणि कशा पद्धतीने त्या आपल्या कामाकडे तो बघतो आहे असं ह्या कवीने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर थीम जो आहे द पोएट वॉज लिझरली स्पेंडिंग टाइम इन अ पोर्च वे एन्जॉईंग द ब्युटी ऑफ द ट्वालाइट which dominated the day because it was the time between the day and the approaching night. Suddenly a lone sower caught his attention since the working hours were over and there was no one in the field. The towering black shadow of the man was so majestic that it even appeared bigger than the deep trenches around the field. तर जे सुरुवातीचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. कवी त्या ठिकाणी त्या पोर्ट्समध्ये बसलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला त्याला अचानक त्या ठिकाणी एक आकृती दिसते आहे शेतामध्ये काम करणारी. ते इथे पहिल्या कडव्यामध्ये आलेलं आहे. द मॅन वॉज ॲब्सल्युटली एन्ग्रॉस इन स्प्रेडिंग द ग्रेन ऑल ओव्हर द ग्राउंड. तर तो मनुष्य जो आहे शेतकरी जो आहे तो व्यस्त आहे आणि पूर्णतः त्या ठिकाणी शेत नांगरणीचं काम तो करतो आहे. हिज कॉन्फिडंट स्टेप्स अँड डेडिकेशन टुवर्ड्स हिज वर्क इव्हन इन फेडिंग लाईट इम्प्रेस द पोएट. आणि अतिशय कॉन्फिडंट त्याचे पावलं आहेत. अतिशय त्याचं समर्पित त्याची भावना आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो काम करतो आहे. ही डेव्हलप अ डीप रिस्पेक्ट फॉर द सोवर अँड ॲप्रिसिएटेड हिज लार्जर दॅन लाईफ ॲपिरन्स. आणि त्याचे हे कष्टाला आपला कवी मान देतो आहे. त्याला म्हणतोय की खरंच त्याचं काम वाखाणण्यासारखं होतं. द थीम ऑफ द पोएम इज टू शो द पॉवरफुल ह्युमन ॲस्पेक्ट्स विच कुड इव्हन डॉमिनेट द नेचर. तर या कवितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कवीने जो आशय मांडलेला आहे तर माणसाचे जे गुण आहेत द पॉवरफुल ह्युमन ॲस्पेक्ट विच कुड इव्हन डॉमिनेट द नेचर की तो निसर्गाला पण त्या ठिकाणी तो डॉमिनेट करू शकतो, त्याच्या प्राबल्य गाजवू शकतो. द ॲटिट्यूड अँड सिन्सिरिटी ऑफ द सोअर मेड हिम अपिअर टू द पोएट सो इम्प्रेसिव्ह दॅट ही पुट हिम इन अ हाय पेडेस्टल ऑफ सर्चिंग द स्टारी स्कायज. तर इतक्या प्रचंड पद्धतीने त्या कवीला तो शेतकरी आवडतो आहे की तो त्या आकाशाला स्पर्श करतोय की काय, त्याचं इतकी मेहनत आहे की त्यामुळे त्याला चांगलं फळ मिळेल याची त्याला कवीला खात्री आहे. द पोएट तोरुलता दत्त हॅज यूज अ सिम्पल राईम स्कीम ABAB. ह्या कवितेत जी राईम स्कीम वापरलेली आहे ती ABAB वापरलेली आहे. द वर्ड इमेजरी इज लाईक द डॉमिनेशन ऑफ द ट्वायलाइट ओव्हर द सनलाइट, the majestic shadow of the sower growing bigger than even the deep trenches around the field, and the poet's imagination of putting the sower at a great height of touching the sky with his grain representing the twinkling stars enhance the beauty of the poem. They bring out the poet's love for the nature, placing it side by side with humanistic features. The focus of the poem is basically on the sower, but nature has been included right from the beginning to the end very elegantly by the poet, giving a novelty to the poem. तर विशिष्ट पद्धतीने निसर्गाचं वर्णन पण त्या ठिकाणी केलेलं आहे. द पोएम हॅज अ स्ट्रॉंग मॅसेज ऑफ सेल्फलेसनेस ऑफ द ओल्ड सोवर. ह्या ठिकाणी कवीचा संदेश जो आहे या कवितेच्या माध्यमातून तर एक निस्वार्थी भावनेने काम जर केलं तर यश मिळतं. हू इज डुईंग हिज जॉब डिलिजंटली विदाउट इव्हन बॉदरिंग टू नो द रिझल्ट. हिज एज अँड एक्सपिरियन्स मस्ट हॅव गिवन अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑन फार्मिंग विच वॉज टॉट हिम नॉट टू गिव्ह अप इव्हन इफ इट इज अ बॅड हार्वेस्ट. जरी कुठलंही काम त्या ठिकाणी सोपं नसतं पण सातत्याने जर काम केलं तर त्या ठिकाणी यश मिळतं असं त्याला म्हणायचं आहे. ही सिन्सिअरली डुईंग हिज जॉब इव्हन आफ्टर द वर्किंग हावर्स. आणि जरी वेळ संपत आला तरी पण तो काम करतो आहे. वी ऑल द रीडर्स गेट द मेसेज फ्रॉम द सोवर दॅट वी नीड टू डू अवर जॉब विथ डेडिकेशन अँड हार्ड वर्क अँड इट विल डेफिनेटली पे. तर त्या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे की आपण सिन्सिअरली काम केलं तर त्याचे फळं निश्चितच मिळतात आणि ते कवीने सांगितलेलं आहे आपल्याला.